जय गुरु. जय गुरु. गुरु. एक मिनिट. काय काय घ्यायचं होतं आपल्याला आज? आपण सुभाषित सुरू होती नाही का आपली? हो सर. हा. अ, हम्म, 10, 11, 12 बघितलं होतं आपण. नाही, 12 नव्हतं बघितलं. 11 पर्यंत झालं होतं ना आपलं. मला वाटतं सगळ्यांना माहिती नाही आहे का आज वर्ग आहे म्हणून. हम्म. तर मी 9 ते शनिवारी होता का क्लास? हा. किंवा शन शुक्रवार मी लवकर एक्झिट झाले होते काहीतरी कारणाने. हा हा. शुक्रवारी झाला ना क्लास? मला आता आठवत नाही, पण कारण माझे काय, हा. माझा रोजच असं होता, कोविड नाही तर तुमचा, असं हो. त्यामुळे. हा शनिवारी पण होता पण मला अटेंड नाही करता आला. हा हा हा. बरोबर. नाही, शुक्रवारी होता मला वाटतं तुमचा ना. शुक्रवारी हो, पण शनिवारी होता शुक्रवारी पण मला होता, वाटतं. शनिवारी नव्हता. शुक्रवारी होता. हा. नाही, शुक्रवारी होता, शनिवारी शुक्रवारी नव्हता. होता का? शनिवारी कोविडचा होता आपला, आमचा. हा. शनिवारी नव्हता का? हा. हा. ठीक आहे. तर आपलं 11व्या सुभाषितापर्यंत झालं होतं. तर परत एक 12वं घेऊया आपण. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, परो ददाति इति कुबुद्धिरेषा, अहम करोमि इति वृथाभिमानः, स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकः. त्याचा अर्थ असा, सुखाचा आणि दुःखाचा कोणी दाता नाहीये, म्हणजे कोणी देत नाही, आपल्याला कोणी देत नाही. यांनी मला त्रास दिला, यांनी मला सुख दिलं, असं काही नसतं. परो ददाती, पराहा ददाती, म्हणजे दुसरा कोणीतरी आपल्याला हे सुख आणि दुःख देतो. ही कुबुद्धी रेषा. कुबुद्धी रेषा म्हणजे हा काहीतरी विचित्र, म्हणजे खरं नाहीये, ही बुद्धी काहीतरी चुकीचं आहे, दुर्बुद्धी आहे ही. अहम, आणि त्याचबरोबर अहम करोमी इति वृद्धाभिमाना, म्हणजे मी करतो हा सुद्धा वृथाभिमान आहे. मग काय? तर स्वकर्म सूत्र ग्रथितो ही लोक, हा सगळा संसार जो आहे, हा कर्माच्या सूत्राने बांधलेला आहे. म्हणजे काय, ज्याचं जसं कर्म तसं फळ. बरोबर. चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ. भलेही ते कर्म या जन्मातलं असो, मागच्या जन्मातलं असो, असं. ठीक आहे. त्यामुळे नातं जो काय परिणाम होतो तो मी करतो म्हणूनही फायदा नाही, आणि दुसरा देतो म्हणूनही फायदा नाही, दोन्ही चुकीचं आहे. असं. हं? आपल्या कर्माचं जे फळ असतं ते आपल्याला मिळतं, हे खरं. हं? ठीक आहे. तर अशा रीतीने मी जसं सांगितलं होतं तसं 5 मार्काचा प्रश्न असल्यामुळे 5-6 वाक्यात शक्य असल्यास एखादं उदाहरण देऊन वगैरे असं व्यवस्थित सुभाषित म्हणजे लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मिळू शकतात. नाही तर नुसतं असं शॉर्ट मध्ये असं अर्थ लिहिला तर 2-3 मार्क मिळते, असं. हं? हम्म. ओके. त्यामुळे त्यामुळे व्यवस्थित विस्तारपूर्वक लिहायचं. हा. हो. 13वं सुभाषित. स्थानभ्रष्टान शोभन्ते, दंता केशानखा नराः, इति संचिन्त्य मतिमान, स्वस्थानं न परित्यजेत. म्हणजे काय? ही दात, केस, नख आणि माणूस हा स्थानभ्रष्टान शोभनते, म्हणजे काय? एकदा तो स्थानभ्रष्ट झाला की मग शोभून दिसत नाही. म्हणजे योग्य, म्हणजे दात हे योग्य ठिकाणी असले तरच दिसतात चांगले, नाही का? वेडेवाकडे आलेले चांगले दिसत नाहीत. केस, नाही का? स्थानभ्रष्ट झाले की ते त्याचा काय, ते खराब दिसतात. जे डोक्यावर आहेत तोपर्यंत छान दिसतात. नख सुद्धा योग्य आहेत तोपर्यंत ते ठीक आहे, कशी वाढलेली असली तर ती
शोभून दिसत नाही. आणि तसंच माणसाचंही आहे. योग्य माणूस योग्य स्थानी असेल तरच तो शोभून दिसतो, नाही का? आणि म्हणून इति संचिंत्य मतिमान, म्हणून बुद्धिमान लोक, मतिमान लोक असा विचार करतात आणि स्वतः स्वस्थानम न परित्यजे, आणि स्वतःच स्थान, त्या स्वतःच्या मूलस्थानाचा त्याग करत नाही. जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की काय स्वधर्मो निधनम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे काय? ज्या माणसाचं जे धर्म आहे, जे कर्तव्य आहे, हम्म, ते करणं श्रेयस्कर आहे. त्याच्यात निधन सुद्धा श्रेयस्कर आहे. पण परधर्म म्हणजे आपलं स्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे भयावह असं म्हटलेलं, नाही का? म्हणजे आता इथं फक्त लोकांची म्हणजे धर्म याचा अर्थ जरा व्यापक आहे या गीतेच्या श्लोकामध्ये. धर्म म्हणजे स्थान, या सुभाषितासारखं स्थान म्हणजे कसं? तर शिक्षकाचं स्थान कुठे आहे? शिकवण्यात आहे. नाही का? तो जर म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शिक्षक लोक, म्हणजे तुम्हाला अनुभव आला असेल कदाचित, की शाळांमध्ये किंवा कॉलेजांमध्ये पण एखादे शिक्षक खूप छान असतात शिकवणारे, पण त्यांना मुख्याध्यापकाची, प्रिन्सिपॉलची जबाबदारी देण्यात येते. आणि मग त्यांचा जास्तीत जास्त वेळ मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामात जातो. चांगलं शिकवण्याचाही मुलांनाही तो लाभ होत नाही, आणि त्यांनी कधी ऍडमिनिस्ट्रेशन केलं नसतं, त्यामुळे ते पण बोंबलतं, असं गोंधळ होतो, नाही का? त्यामुळे म्हणजे योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीच ही चांगली शोभून दिसते म्हणण्यापेक्षा योग्य उपयोगी होते असं. हम्म. भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता, तपो न तप्तम वयमेव तप्ताः, कालो न यातो वयमेव याताः, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः. हम्म. तर भोगा न भुक्ता, आपण म्हणतो की आम्ही भोग भोगतो. हम्म. पण ऍक्च्युअली आपण भोगतो का? नाही. तर भोगच आपल्याला भोगतात. हम्म. म्हणजे थोडक्यात काय उदाहरण द्यायचं झालं तर सुरुवातीला आपण चहा चहा छान लागतो, चहा लागतो म्हणून म्हणजे चहा पितो, चहाला भोगतो आपण, नाही का? पुढे पुढे काय व्हायला लागतं? चहाची सवय लागते, मग चहाचा माणूस गुलाम होतो. शेवटी त्या भोगांचा माणूस गुलाम होतो, नाही का? त्यामुळे भोगच मग डिमांड करायला लागतात. आत्ता तू मला भोग, आत्ता तू मला माग, असं, नाही का? चहा असो, सिगरेट असो, बाकी काही व्यसन असो, कुठल्याही गोष्टी, नाही का? आधी सुरुवातीला जसं उदाहरणार्थ गादी आहे, आपण छान गादीवर आधी झोपतो, बरोबर? मग नंतर मग चांगली ती व्यवस्थित गादी नसेल तर आपल्याला झोप येत नाही, मग ती आपल्याला भोगायला लागते असं. तपो न तप्तम वयमेव तप्ता, म्हणजे काय? माणूस म्हणतो की तपस्या, आम्ही तपस्या करतो. पण असं होत नाही. त्या तपस्याच आपल्याला तापवते म्हणजे त्रास देते. म्हणजे पहिला जसं भोगाचं म्हटलेलं आहे तसंच तीच मग तुम्हाला म्हणजे मागे लागते की तू कर, तप कर म्हणजे त्याचंही एक व्यसनच लागतं. कालो न यातो वयमेव याताः, म्हणजे यातो म्हणजे जातो. हा, आपण म्हणतो ना यातायात म्हणजे जाणं आणि येणं, नाही का? किंवा आयात निर्यात, तर या सगळ्यांमधला यात शब्द जो आहे तो जाणे. याती म्हणजे गच्छती असं. तर कालो न यातो म्हणजे काल काही जात नाही. आपण म्हणतो ना हे दिवस जातील, तो दिवस जातील, ते जात नसतात. आपण म्हातारे होत असतो, नाही का? आपण पुढे जात असतो. किंवा जसं आपण आगगाडीत आपण म्हणतो अरे म, लोणावळा आलं, कर्जत आलं, पुणे आलं. पुणे येत नसतं, पुणे आहे तिथंच आहे, आपण जात असतो तसं. तसं आपण काळाच्याही बाबतीत म्हणतो ना की आता दुपार येईल, मग संध्याकाळ होईल, आपण पुढे जात असतो. काळ आपला आहे तिथंच आहे. नंतर तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा, हा हा याचा चरम वाक्य आहे. चरमवाक्य म्हणजे अल्टिमेट, की तृष्णा न जीर्णा, तृष्णा म्हणजे हाव, या अर्थाने म्हणजे आपली तृष्णा, काही मिळवण्याची जी आपली हाव आहे, हम्म, ती संपते का कधी? ती जीर्ण होते का कधी? म्हातारी होते का कधी? जाऊ दे आता मला
आता मी थकली आहे बाबा, असं होतं का कधी? नाही. हम्म. ती जीर्ण होत नाही. ती जेवढं आपण ती म्हणजे तिला तिचं समाधान करू, तेवढी तिचं भूक किंवा तृष्णा अधिक अधिक वाढीतच जाते. पण त्या प्रोसेसमध्ये वयमेव जीर्ण, त्यात आपण म्हटलं म्हातारे होत जातो. अशा रीतीने हा जरा आध्यात्मिक याचा आशयाचा हा हे सुभाषित आहे. सर, दुसऱ्या ओळीचा दुसऱ्या चरणाचा काय अर्थ सांगितला? मी थोडी तपो न तप्तम वयमेव तप्ता. हा, तर तपोन तप म्हणजे एखादा तपस्वी म्हणतो की मी तप करतो, मी तप करतो. हा, पण हम्म, हम्म, नंतर मग काय होतं, त्या तपाचाही त्याला अभिमान लागतो किंवा त्याची सवय लागते आणि मी तप करतो म्हणजे शेवटी ते तप त्याला भोगायला लागतं. तापवतं. हम्म. तापवतं म्हणजे अहंकाराद्वारे ते त्याला तापवतं, नाही का? अच्छा. हम्म. हो, बरोबर आहे सर. हा, नाही का? तो म्हणजे तपस्वी असतं, म्हणजे तपस्वी असणं ठीक आहे, पण त्या तपाचा वृथा म्हणजे अहंकार एकदा झाला कुठल्याही इव्हन चांगल्याही गोष्टीचा, नाही का? जसं बरोबर. जसं अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं की सत्व रज तमो हे तीन गुण आहेत, बरोबर? तर हम्म, तमोगुण म्हणजे दुष्ट बुद्धी समजा. तर तमोगुणाला राजस म्हणजे ठीक आहे, अगदी वाईट नाही म्हणजे, पण निदान मला हम्म, चांगलं चांगलं आहे. तर तमोगुणाकडून रजोगुणाकडे यायचं. रजोगुणाकडून आपण म्हणजे त्याची प्रगती जी सत्वगुणाकडे होते, बरोबर? म्हणजे सात्विक म्हणजे सगळ्यांचं चांगलं चिंतायचं, कुणाला त्रास द्यायचा नाही वगैरे, आणि निरपेक्ष बुद्धीने करायचं. पण जो कृष्ण म्हणतो ना, निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन, नाही का? अर्जुनाला तो काय सांगतो की हे सगळं विश्व जे आहे हे त्रिगुणात्मक आहे, आणि म्हणून परंतु हे अर्जुना तू निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन म्हणजे तू या तीन गुणांच्याही नी म्हणजे निराश कर, त्याच्याही तू पलीकडे जा. कारण का? हम्म, की सात्विक गुणातून सत्वगुणातून बाहेर येणं हे सगळ्यात कठीण आहे, नाही का? हम्म. त्याचा कारण बस. अहंकार जात नाही कधी, म्हणून असं. तर तसंच हे पण आहे. हा, असं. छान सर, मस्त छान सांगितलं सर. हा. ठीक आहे. पुढचं 15वं सुभाषित. मुक्ता फले किं मृगपक्षिणांच मिष्टान्नपानं किमु गर्दभानां अंधस्य दीपो बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथा प्रसंगः. तर मुक्ता फले किं मृगपक्षिणांच म्हणजे मृग म्हणजे हरिण आणि पक्षी यांच्या समोर तुम्ही जर मौल्यवान मोती किंवा रत्न टाकली तर काय होईल? ते आपले बघतील, चावतील चावतील, युसलेस आहे म्हणजे निरुपयोगी आहे म्हणून थुथू करून फेकून देतील, नाही का? मिष्टान्न पानम किमु गर्दभानम. तसंच गाढवासमोर पुरणपोळी श्रीखंड वगैरे ठेवलं तर त्याला त्याची चव आहे का गाढवाला? नाही, नाही का? जसं आपण म्हणतो गाढवाला गुळाची चव काय, ती ती जी मराठीतलं जे आहे म्हण, ती याच्यापासूनच आलेली आहे. मिष्टान्न पानम किमु गर्दभानम. अंधस्य दीपो बधिरस्य गीतम. आंधळा असेल त्याच्यासमोर किती दीपोत्सव करा तुम्ही, खूप दिवे लावा, म्हणजे त्याला त्याची किंमत आहे का? किंमत म्हणजे त्याची ती मर्यादा आहे, तो ते जाणूच शकत नाही, दिव्याची मजा किंवा दिव्याची आरास. बधिरस्य गीतम, जो बहिरा आहे त्याच्या आजूबाजूला तुम्ही छान छान गाणी लावा, काही फायदा आहे का? नाही. पण त्याची मर्यादा अशी आहे की तो ते गाण्यांचा आस्वादच घेऊ शकत नाही. तसंच मूर्खस्य किम शास्त्र कथा प्रसंग हा. तसंच तुम्ही मूर्खाच्या समोर जर शास्त्र सांगायला सुरुवात केली तर काय होईल? म्हणजे चर्चा करायला शास्त्राची, हा, तो म्हणेल हे काय चाललंय, त्याच्यापेक्षा काहीतरी मी म्हणजे आता एक गमत म्हणून सांगतो की हल्ली बघा तुम्ही, आता ही नवीन पिढी किंवा हे जे असतात किंवा आपल्यातले काही लोक, बरोबर, फेसबुक आणि व्हॉट्सॲप आणि काय ते रील्स वगैरे त्याच्यावर तासन तास घालवतात, बरोबर, नाही का? पण त्यांना हे कळत नाही की हा वेळ जर आपण भले म्हणजे इंटरनेट वापरा, पण त्यात काही आपण चांगलं काही शिकू शकतो, काहीतरी प्रवचन ऐकू शकतो, नवीन नवीन खूप चांगल्या चांगल्या
युट्यूब वरती माहितीपर ज्ञानपर सुद्धा असतात. पण नाही, आपण काय होतं, आपण किंवा आपल्यातले बहुत बरेच जण ते उगीच काहीतरी थिल्लर विनोद, थिल्लर काहीतरी रील्स असतात आणि त्याच्यावरतीच आपलं म्हणजे काय कारण आपल्याला म्हणजे तिथे आपण मूर्खासारखेच वागतो नाही का? वेळ जातो त्याच्यामध्ये. हा हा कळतच म्हणजे नाही. वेळ जातो, कळत फुकट वेळ वेळ जातो. फुकट वेळ जातो म्हणजे त्यातनं निष्पन्न काही होत नाही. काही होत नाही. जसं आपण म्हणजे माझ्या दृष्टीने टाइम पास हा एक शब्द आहे ना, हा, हा फार एक चुकीचा शब्द आहे. काय करतोस? नाही चला टाइमपास करूया. अरे टाइमपास काय करूया? वेळ वेळेसारखी दुसरी मौल्यवान गोष्ट नाही टाइम खरंय सारखी. खरंय. आणि ती आपण गेलेला पास क्षण येत करतो. नाही. गेलेला क्षण येत नाही तसं. पण तसंच आता काय काय अजून मराठीत दुसरी म्हण आहे ना, गाढवासमोर वाचली गीता, वाचली गीता, कालचा कालचा गोंधळ गोष्ट. बरा होता तसं. तर हे लिहिता येईल ना इथे हे उदाहरण? हो लिहिता येईल ना, अगदी. हं? हा. असं. तर असे छान छान सुभाषित आहेत संस्कृत मध्ये. ही नुसती झलक खूप आहे. छान. नाही का? हम्म. ठीक आहे. तर आता हो आपण लोकोक्ती बघूया. हं. ते हे मी जरा म्हणजे माझा उद्देश तोच आहे, पुन्हा एकदा उजळणी करायचा की तेव्हा तुम्ही विसरले असाल हे जरा पुन्हा ताजं ताजं लक्षात राहील जरा. हो. उदाहरणं आणि स्पष्टीकरण म्हणून. हं. तर तुम्ही चे ते ग्रुपवर बघितलं असेल ना, ज्योत्स्ना अवघड यांनी कळवलं होतं, पीडीएफ मध्ये काही करेक्शन्स करायचे. हो हो बघितलं होतं मी ते. हा हा. हा. ओके ओके. ठीक. ठीक आहे. चेतः शुद्धौ ते मला वाटतं गीतेचं आहे ना, ते गीतेचे श्लोक आहेत बरोबर ज्योत्स्ना ताई? हो 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 हो. गीतेचे हा श्लोक होय. आहेत. फक्त हा. सर अर्थ अरे, अर्थ संधी विग्रह बरोबर आहे. फक्त हम्म. हा, अन्वय आहे ना तो अन्वय. अन्वयाचा 5व्या गोंधळ. श्लोकाचाच रिपीट झालाय फक्त. हा बाकी काही बरोबर दुसऱ्या बरोबर श्लोकाचा. बरोबर बरोबर. हा. हम्म. त्याच्याने काही म्हणजे अन्वयाने म्हणजे हा अभ्यासात काही फरक पडत नाही. पण आपण पीडीएफ करेक्ट करतोय तर हा, नाही का, छोट्या करेक्ट. छोट्या पण येस. गोष्टी तुम्ही करेक्ट करत आहात म्हणून सांगितलं. बरोबर. तर ह्याचं हे रेकॉर्डिंग भेटेल ना आम्हाला? कशाचं आजचं? हा आजचा आणि हा आता म्हणजे आपण रिपीट केलं ना हे बाकीचे भाषिकांनी आणि लोकोक्ती हो हो. त्याचे टाकलेलं आहे रेकॉर्डिंग ना, वगैरे भेटते. टाकलेलं आहे ना, परवाचंही टाकलंय मी तसं. अच्छा शुक्रवारची टाकलंय. टाकलंय. ओके ठीक हम्म. ठीक आहे. ओके सर. चेतः शुद्धौ स्वस्थता स्वस्थता अधिगम. हा ठीक आहे. म्हणजे काय की चेत म्हणजे चित्त. चेत शुद्ध, जर चित्त शुद्ध असेल किंवा प्रसन्न असेल तर स्वस्थता अधिगम. हा म्हणजे काय स्वस्थता सुद्धा येते असं. हम्म. नाही का? तर रुचिराणी भोजनानी भुंजाना अपि सहा कृशा एव एव म्हणजे सगळं छान छान अन्न खाऊन सुद्धा तो लुकडाच आहे. कारण का? चेत शुद्ध स्वस्थता अधिगमा. जर चित्त प्रसन्न असेल तरच स्वस्थता येईल असं. पुढचं मन चंदन. मन चंगा तो कटौती में गंगा. बरोबर. बरोबर. चंदन तरुर्वासयती कुठारम स्वनिपातकम. हे फार छान आहे उदाहरण. की चंदनाचा वृक्ष, तरु म्हणजे वृक्ष, तो कसा असतो? वासयती म्हणजे वास देतो. जसं मी काल सांगितलं ना, पठती पाठयती. पठती म्हणजे वाचतो, हम्म. पाठयती म्हणजे शिकवतो किंवा करवतो, पठवितो असं म्हणजे. हा. तर वासयती म्हणजे वासवतो किंवा वास देतो या अर्थाने. हा असं वासय सुगंधित करतो. सुगंधित करतो या अर्थाने. कुठारम स्वनिपातकम कुठारम. स्वनिपातकम म्हणजे काय? स्वतःला मारणारी जी कुऱ्हाड आहे तिला सुद्धा तो सुगंध, आपला सुगंध देतो देतो चंदनाचं झाड. तसंच सज्जनांचं असतं की त्यांच्या संपर्कात जे म्हणजे दुष्ट लोक किंवा मूर्ख लोक जरी आले तरी त्यांना हम्म. म्हणजे भले ते त्यांना अपाय करतात पण त्यांचा काही ना काही गुण त्यांना पण लागतोच असं. हं? असं. मी ह्याला एक उदाहरण दिलं होतं. हं. एखाद्या माणसाने रागारागाने जर एखादं गुलाबाचं फुल कुस करून टाकलं तरी तो हं. गुलाबाचा सुगंध त्याच्या हाताला लागतो. हे पण बरोबर आहे. पण म्हणजे मी जो म्हटलं ना आशय,
हा हम्म. म्हणजे हे चंदन तरु वास आहे ती तसंच कुठारम. तसंच तुम्ही आपण अशी दुसरी म्हण करू शकतो की हा पाटल पुष्पम वासयती, असं काहीतरी करता येईल आपल्याला, नाही का. पण त्याचा जो हा. मतितार्थ आहे, मतितार्थ भावार्थ हम्म. तो तो जो आहे हा. तो आपल्याला स्पष्टीकरण जास्त करून द्यायचं आहे. की म्हणजे असं अच्छा. कुठलं जर उदाहरण असेल की एखाद्याच्या म्हणजे हम्म. सज्जनाच्या संगतीत कोणी दुष्ट आला, तर त्यांनी काही गुण घेतले असं काही इतिहासातलं किंवा असं काही जर असेल, नाही का, तर हम्म. ते जास्त म्हणजे संयुक्तिक. सर ना, हा सर आपले अहित पाहणाऱ्यावर सुद्धा सज्जन लोक उपकार करतात किंवा त्यांचे हितच हा. बघतात, असा अर्थाचं नाही नाही, उदाहरण हा द्यायला हवंय, हा बरोबर? हा हा अर्थ झाला. पण या अर्थाचं जर हे हा. उदाहरण जर आपल्याला आठवत असेल ना, आणि ते लिहिलं सर तर ते हा, जास्त प्रासंगिक होईल असं. ते सर आणखीन एक श्लोक असा पूर्वी ऐकला होता की नाही का, अंजली स्थान, आता थोडासा वेगळा आहे, थोडी शेड वेगळी अर्थाची तरी, अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती करद्वयम अहो सुमन साम प्रीती वाम दक्षिणयोर समाहा. बरोबर. हा. हे तर हे पण ठीक पण वाटतं पण का? नाही नाही, पण त्याचंही ते उदाहरण नाहीये, तेच मला म्हणायचं आहे. ते सगळे हा. हा. त्या सगळ्या लोकोक्ती टाईप आहे. चंदन तरुर वास आहे ती कुठारम असंच म्हणतायत ते सगळे. म्हणजे हम्म. आणि आणि ही जी लोकोक्ती ही त्याच्याही पुढची आहे रादर. म्हणजे ती अंजली, तर हे तर त्याच्यात कसं आहे, हातात फुलं घेतली तर ते वास सोडतात. पण ह्या दोन्ही त्याच्याही हातांना सर, वाम वाम आणि दक्षिण, म्हणजे उजव्या आणि डाव्या, म्हणजे चांगल्या आणि दुर्जनाला सुद्धा आणि सज्जनांना हा सुद्धा, नाही हा. नाही, पण हा. इथं अशा नाही नाही, अर्थी ते. बरोबर आहे हा. बरोबर आहे. पण इथं अजून ते पुढे गेलेलं की म्हणजे किंवा म्हणजे अगदी ते स्वतःचा नाश करणाऱ्याला सुद्धा ते ला वास सुद्धा देतं. हा, तर बरोबर, हे आणखीन विशेष. आणखीन वरची, आणखीन उच्च भावना आहे त्याच्यात ती, बरोबर. आणखीन हा. उच्च हा. हा. भावना आहे. हा असं. हम्म. तर त्याचं एखादं जर, मलाही आता आठवत नाहीये, पण असं जर येईल, उदाहरण मिळेल देता आलं मिळेल. तर छान. हा आठवेल सर, हा थोडा किंवा प्रयत्न करा. किंवा आठवेल ऍक्च्युअली आठवेल. इतिहासातलं वगैरे असं काही उदाहरण असेल तर ते संयुक्तिक होईल. हम्म. हम्म, ठीक आहे. हम्म. चिरंतन चिरंतन उपद्रवी न न विरतो विरतो दृश्यतो. चिरंतन म्हणजे काय, चिर म्हणजे दृश्यते. विरतो दृश्यते. हा हा, दिसत नाही असं. म्हणजे हा. म्हणजे काय, चिरंतन उपद्रवी म्हणजे काय, जो ज्याला म्हणतो आपण की काय, कायम हा कायम करणारा, किंवा ज्याचा उपद्रव हा नेहमी ज्याचा पाप दंडाचा करणे. आहे, हा नेहमी हम्म. उपद्रवच देणारा आहे. हा, तो हम्म. कधी न विरतो, तो कधी विसरलाय किंवा असं दिसत नाही असं, नाही का. हम्म. हा, विसरत नाही. हा. म्हणजे न विरत हा म्हणजे तो विरल म्हणजे विरळ होणे किंवा अदृश्य होणे किंवा गायब किंवा विसरणे असं म्हणूया आपण. तो तो ते हम्म. उपद्रव देणं कधी विसरलाय असं कधी होत नाही, असं कधी होत बघण्यात नाही. नाही. दृश्यते हम्म. म्हणजे असं कधी बघण्यात येत नाही असं. हम्म. हम्म. न दृश्यते म्हणजे बघण्यात येत नाही असं. हं? असं. हम्म. आणि मग इथं प्रयोग आहे, श्वपुच्छ नलिका धृतमपि वक्रमेव भवति चिरंतम. पण तेही तसंच आहे, म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, नळी जरी घातली तरी ते सरळ होत नाही. पण माझ्या दृष्टीने हा प्रयोग आहे, हा हा परत असाच आहे, हे की उदाहरण नाहीये असं, नाही का. ते समानार्थी लोकोक्ती आहे, नाही का, असं म्हणता येईल. श्वपुच्छ नलिका हम्म, धृतमपि वक्रमेव भवति असं, नाही का, असं. हम्म, हम्म. हम्म. ठीक आहे. तर या सगळ्यांची ना तुम्ही उदाहरणं बघून, म्हणजे ऍक्च्युअल व्यवहारातली उदाहरणं बघून जर दिलीत ना, ग्रुपवरती पण टाका, म्हणजे सगळ्यांना त्याचा फायदा होईल. हा, तर ते जास्त चांगलं. छिद्रेषु अनर्थाः बहुली भवन्ति. म्हणजे काय, छिद्रेषु म्हणजे अं, गरीबी में आटा गिला या विपत्ती कमी, म्हणजे अं, म्हणजे अं, म्हणजे म्हणजे छिद्रेषु म्हणजे अनेक छिद्र असली तर अनर्थ पण खूप होत जातात असं. हा, म्हणजे अनेक छिद्रेषु म्हटलेलं आहे म्हणून. म्हणजे कसं आहे की ज्याला आपण म्हणतो ना की, उदाहरणार्थ आपण असं याला उदाहरण असं देता येईल ऍक्च्युली. तर एखादी नौका असेल आणि तिला जर छिद्र पडली, तर एक बुजवायला जावं तर दुसऱ्या इकडनं पाणी येतं, दुसरं बुजवलं तर तिसऱ्यातनं जातं असं, नाही का. तर म्हणजे हे उदाहरण याला लागू पडेल. हा, की छिद्रेषु अनर्था हा बहुली भवन्ति. जर लाकूड, नौकेचं जर लाकूड जर सडलेलं असेल तर
आणि पाणी शिरायला लागलं नौकेमध्ये, तर एक बुजवायला एकाला बंद केलं तर दुसरीकडनं पाणी येतं, दुसऱ्याला बुजवलं तर तिसरीकडनं येतं. कारण काय, छिद्रेशू म्हणजे जसं आपण म्हणतो, आभाळच फाटलं तर ठिगळ कुठं कुठं लावणार, नाही का असं. नाही, नाही का तसं. हम्म, तसं छलम छलानुबंधी स्यात्. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलायला लागतं, नाही का बहुतेक वेळा. आणि त्या दुसऱ्यासाठी तिसरं, असं म्हणजे 10 खोटं बोलून सुद्धा आपलं म्हणजे चूक झाकली जात नाही ती नाहीच असं. छलम छलानुबंधी स्यात्. पण ही म्हण आपण देऊ शकतो मराठीतली. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलायला लागतं, किंवा एक पाप केलं, जसं म्हणजे उदाहरण की चोरी करायला जातो माणूस, कोणीतरी अडवतो, मग त्याच्यावर हल्ला करतो, म्हणजे नुसतीच चोरी, त्याचा इरादा काही चोरी करण्याचा नसतो, पण कोणीतरी मध्ये येतो, मग ते लपवण्यास म्हणजे मग त्याच्याकरता त्याला दुसरंही पाप करायला लागतं, दुसऱ्याच्या खुनाचा प्रयत्न किंवा काय असं, नाही का असं. मग इथं लिहिलंय प्रयोग तर ना. हा, सर इथे याच्यातही 36 उदाहरण मिळतात म्हणजे काय ते. याच्यात अर्थ लिहून परत उदाहरण द्यायचं का असं? हो हो हो, कारण नाहीतर नुसता अर्थ ना त्याच्यावरनं परीक्षकाला हा कळणार नाही की तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग म्हणण्यापेक्षा उदाहरणानेच त्याचा आशय तुम्हाला कळलं हे सिद्ध होईल ना, म्हणून. हा आशय कळलाय की नाही? हा, म्हणून ते तर नुसतं, आणि ते उदाहरणी चपखल हवं, चपखल हवं म्हणजे योग्य फिट बसणार हवं त्याला, हम्म. नाही का असं. हा त्यात नक्की त्यांना काय म्हणायचं हे आलं पाहिजे त्यात. हा, तो नेमकेपणा आला पाहिजे. हा. हम्म. सर इथे आहे ना सर, छलानुबंधी मला थोडं हे सांगा की व्याकरण. छलानुबंधी, हा, अनुबंध का मग अनुबंधी, छल अधिक अनुबंधी. अनु म्हणजे काय, मागोमाग. बंध म्हणजे बंध, बरोबर. म्हणजे एक पाप दुसऱ्या पापाला घेऊनच येतं, असं बांधतं असं. हं. अनु म्हणजे मागोमाग, आणि म्हणजे बरोबर. एका पापाच्या मागोमाग आपण दुसऱ्या पापाच्या बंधनात जातो असं. हा सर, नाही. स्यात म्हणजे सर, स्यातचा शब्दशः काय अर्थ आहे? अं, अस्तीच आहे ते, अस धातूच आहे ते. हा, स्यात म्हणजे तिचा अं, भूतकाळ म्हणून सांगितलं होतं आधी. अच्छा, हा असेल. बहुतेक भूतकाळच आहे, पण तो म्हणजे अं, आसीत पण भूतकाळ आहे, अस्तीचा. हम्म. तर त्यामुळे हा थोडा वेगळा भूतकाळ आहे असं वाटतं मला. हम्म, मग बघूया आपण त्याचं. हा, गर्दभा चालेल. पूर्व गर्दभा पूर्वदेशीया रेभते पश्चिमहा स्वरैः. हम्म. म्हणजे याचा शब्दशः अर्थ असा आहे की म्हणजे पूर्वेकडचं गाढव हे म्हणजे पश्चिमेच्या म्हणजे पश्चिमेच्या स्वरातच ओरडतं. असं. हम्म. आता इथं म्हणजे हे ना मला खरं स्पष्ट म्हणजे या म्हणीचा ना मला अगदी योग्य अर्थ इथे थोडासा कळलाय, पण या प्रयोगामुळे तो अजूनच चुकीचा प्रयोग वापरलेला आहे इथं. ग्राम्य स्त्रिया अपि न कुर्वन्ति अवगुंठनम. म्हणजे इथे यांना असं म्हणायचं आहे की हल्लीच्या युगामध्ये म्हणजे आता हे हल्लीचं म्हणजे हे पुस्तकं लिहिली आहेत 1950 साली, त्यामुळे म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की हल्ली शहरात तर अवगुंठन कोणी मर्यादा पाळत नाही स्त्रिया, पण ग्राम्य स्त्रिया अपि न कुर्वन्ति म्हणजे गावातल्या किंवा खेड्यातल्या स्त्रिया सुद्धा हल्ली अवगुंठन किंवा मर्यादा पाळत नाही असं. या अर्थाने त्यांनी म्हणजे थोडक्यात काय, गाढव इथून तिथून सारखंच रेखतं असं यांना म्हणायचंय. पण ते म्हणजे सर एखादं दुर्वर्तन किंवा काय म्हणतात त्याला, एखादी वाईट भावना, वाईट वागणं वगैरे, ते सर्व ठिकाणी आढळून येतं. म्हणजे त्याला काही असं नाहीये की ते पूर्वेकडचं असेल तर असं आहे, पश्चिमेकडे वेगळं काही भेटतं हा, अशातला भाग नाही बरोबर असं बरोबर. म्हणजे. मूळ हा. मूळ म्हणजे स्वभाव असं जात नाही. नाही नाही सर, नाही म्हणजे एक सारखं विचार ती नाही ती मूळ प्रवृत्ती स्व ना, ती मु- प्रवृत्ती सगळीकडे दिसून येते. म्हणजे हा, म्हणजे एखादी कसं की प्रवृत्ती असते. आता उदाहरणार्थ किंवा लहान मुलं आहेत, तर लहान मुलं ही खेळकरच असणार, ती काही युरोपातली लहान मुलं काही फार गंभीर असणार आणि आपल्याकडची खेळकर असणार असं नसणार, नाही का. किंवा तारुण्य जे आहे
तर तारुण्याचा जो जोश आहे तो कुठल्याही देशात सारखाच दिसणार असं. म्हणजे काही गोष्टी या त्या दृष्टीने युनिव्हर्सल आहेत असं, नाही का, असं तेच. त्या दृष्टीने. तर हम्म. मला इथे थोडंसं मला एक वेगळं असं वाटतंय, हम्म. की मला असं वाटतंय की गर्दभा पूर्व देशीय रेचते पश्चिम स्वरेही, म्हणजे पूर्व देशात म्हणजे एका देशातील जी संस्कृती असते त्या हम्म. संस्कृतीतील लोक दुसऱ्या संस्कृतीला आपलेसं करतात किंवा तेच ती मला पण वाटतं. संस्कृती आपलेसं करायला बघतात. तर तो हम्म. वेडेपणा आहे, म्हणजे गाढवपणा आहे असं. म्हणजे आपण हम्म. आपली संस्कृती जपली पाहिजे. आपली नाही आणि तो संस्कृती जे सोडून दुसऱ्याची संस्कृती, पश्चिमी संस्कृती वापरली असं. नाही नाही, असं असं नाहीये, मला वाटतं. असं नाही, असं नाहीये. हा, म्हणजे जसं अर्थ लिहिलं ना, पूर्व देश का गधा पश्चिम के स्वर में चिल्लाता है, म्हणजे शेवटी गाढव आहे, गाढव आहे म्हणजे काय, किंवा गाढव इथे काही ते काय असं गाईसारखं गाढव, इकडचं गाढव आहे म्हणून ते काही हंबरणार नाही गाईसारखं, किंवा नाही का, किंवा कुकळेसारखं कुजं नाही करणार, नाही, गाढव आहे गाढवासारखंच करणार शेवटी असं. हा, हा. या अर्थाने. हम्म. हा, ओके. अस हा, असे अये कथम मला अनभ्रावृष्टी. एक एक विचारायचं होतं, पण हम्म. पूर्व का पश्चिम के स्वर में म्हटलंय ना इकडे, तर मग गाढव जरी असलं तरी पश्चिम के स्वर में का, अगं म्हणजे असं अगं असं तसंच आहे, ते तसंच आहे. शेवटी काय म्हणजे हं. काय, गाढवाचा स्वर म्हणजे पूर्वेकडचं गाढव सुद्धा पश्चिमेकडच्या गाढवांच्याच स्वरात गातं. त्याचा काही पूर्वेचा म्हणून काही स्पेशल वेगळा स्वर नसतो त्याचा, असं त्यांना म्हणायचंय असं. हम्म. अच्छा, ओके. हा हा, हा. म्हणजे अये माणूस कथम. हा कुठेही गेला तरी कुठेही त्याची गेला तरी तो मानसिकता तशीच. हा, त्या हम्म. म्हणजे आता वाघ आहे, वाघ हा कुठलाही असला तरी तो त्याचा जो हे आहे तो म्हणजे हेच आहे ना, नाही का, किंवा मानसिक विंचू. स्वभाव त्याचा विंच काय. विंचू जो आहे तो विंचू हा शहरातला हं. विंचू आणि खेड्यातला विंचू यांचं काही बिहेवियर वेगळं नसणार ना, वागणूक, नाही का, असं. हं. हं. तसं अये कथम अनभ्रावृष्टी, जसं आपण म्हणतो अरे आज काय सूर्य पश्चिमेला उगवला आहे की काय असं. हा, म्हणजे हं. अरे यह बिना बादलों की वर्षा कैसी, देवा अपि मयि अनुग्रहम करोति. हम्म. म्हणजे आज तर मला म्हणजे देवा अपि मयि अनुग्रहम करतोय, आज तर मला देव सुद्धा माझ्यावर कृपा करतोय. ते एखाद दिवस आपण म्हणतो ना की अरे खूप चांगलं चांगलंच होतंय, नाही का, आज काय चाललंय काय माहिती, सूर्य पश्चिमेकडे उगवलाय की काय, नाही का, किंवा आपण एखादा माणूस तेव्हा एखाद दिवशी खूप चांगलं चांगलं काम करतो, नाही का, नेहमी न करणारा, नाही का, नेहमी न करणारा हे महत्वाचं. मग आपण त्याला असं 2-3 वेळा केलं तर आपण त्याला म्हणतो ना, अरे आज काय सूर्य पश्चिमेला उगवलाय की काय असं. किंवा अये कथम अनभ्रावृष्टी, आज काय पाऊस नसतानाही वर्षा कशी काय होते असं. म्हणजे एखादं काही म्हणजे नेहमी न होणारं झालं, अचानक असं व्हायला लागलं की आपण तसं म्हणतो तसं. सर अंधे नाही. इथे ना कथम हं? अनभ्रा असं संधी विग्रह होईल का, कथम बरोबर, अनभ्रा बरोबर. कथम म्हणजे कशी, कसे. हा, अये आणि अरे, अनभ्रा अये म्हणजे अरे, अभ्रांशिवाय. कथम म्हणजे कसे, अनभ्राम, अभ्रा म्हणजे नंग तत्पुरुष समास, अभ्र अभ्रांशिवाय म्हणजे ढगांशिवाय. अभ्र म्हणजे ढग असं. हा. हम्म. अंधेनैव नियमाना यथांधाः. अंधेन इव, हा, हा, नियमाना यथा अंधाः, म्हणजे अंधांचा नेता सुद्धा म्हणजे अंधाच मिळालाय असं. म्हणजे इथं मग इथला प्रयोग हा मूर्खा म्हणजे वेगळाच दिलेला आहे, ते जाऊ द्या. हा हा हा. पण म्हणजे यांना काय म्हणायचंय की समजा उदाहरणार्थ एखादं घर असतं, तिथे बाकी मुलं म्हणजे बाकी माणसं जी असतात ती अशिक्षित असतील वगैरे, पण त्यांच्या घरातला जो कर्ता माणूस आहे तोही तसाच वागतो, म्हणजे तोही की त्यांना नीट वागवत नाही, तेव्हा मग अंधो को मानो अंधावी, म्हणजे अंधे नैव नियमाना अंधा असं. म्हणजे आंधळ्यांचा नेता सुद्धा आंधळाच असेल तर काय फायदा, निदान त्यांचा नेता तरी डोळस पाहिजे ना, तर तो त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकेल असं. हम्म. म्हणजे जसं आपण एखाद्या वेळेस म्हणतो, उदाहरण देतो मी, की आता एका खेडेगावात असतात समजा, शाळा असते. तर शाळेतली मुलं ठीक आहे, खेडेगावात म्हणजे जनरली म्हणत नाही मी, पण ते म्हणजे ठीक आहे, मुलांना एवढं काही त्या मुलांना येत नसतं, पण त्यांची त्या मुलांची बऱ्याचदा प्रगती नीट का होत नाही, कारण त्यांना शिक्षक पण चांगले मिळत नाही, नाही का, नाही का, वास्तविक पाहता. मार्गदर्शकच हो. चांगले. हा, हं.
खेड्यातल्या मुलांना उलट जे मठ्ठ म्हणजे जसं आपण म्हणतो की मठ्ठ लोकांना उलट चांगला जास्त चांगला शिक्षक पाहिजे ना. पण बऱ्याचदा शाळांमध्ये पण पूर्वी असं होतं बघा, चांगले शिक्षक हे हुशार हो मुलांना दिले जातात. हे म्हणजे अगदी उलट आहे ना हे, नाही का? ज्याला शिक्षण कौशल्य जास्त चांगलं आहे त्याच्याकडे म्हणजे कमी प्रतीची मुलं ते देण्यात आली गावाकडे पाहिजे. जात नाहीत. नाही बरोबर गावाकडे पण इव्हन आमच्याकडे पण असंच म्हणजे शाळेत मला आठवतं की एक ड वर्ग असायचा आणि ड वर्गात सगळी कमी मार्क मिळाली मुलं आणि त्यांना मिळणारे शिक्षक सुद्धा म्हणजे चांगले शिक्षक त्यांना देत नसत कोणी, नाही का? असं म्हणजे शिक्षकांमधले जे लोकप्रिय किंवा ज्यांना शिक्षणाची हातोटी चांगली असायची ना, हा, ज्योत्स्नाताई तुम्ही शिक्षिका आहात, तुम्ही सांगू शकाल तुमचा अनुभव याच्यातला. हो सर, पण थोडी दुरुस्त म्हणजे सॉरी, पण म्हणते सांगते चुकून की आता तुम्ही असं म्हणाला ना की सर गावाकडे त्या मुलांना बिचाऱ्यांना की शिक्षक सुद्धा चांगले दिले जात नाहीत. पण हो सर इथं गाव आणि शहर असा भेद करण्यापेक्षा त्याच्यानंतर उदाहरण मला जास्त परफेक्ट वाटलं की हम्म. ड फ वगैरे तुकड्यांमध्ये हो खरं तर हो जास्त कौशल्य असलेली अगदी जास्त अगदी असलेले शिक्षक हम्म. द्यायला हवेत. पण पण तसं असं होत केलं नाही. जात नाही. पण तसं इथं उलट सर केलं. ग्रामीण आणि शहरी नाही असं ते असा जाऊ द्या, भेदभाव चालणार म्हणूनच मी नाहीये, कारण की नाही ग्रामीण नाही भागामध्ये माझं सुद्धा ऐका खूप ऐका जास्त माझं बुद्धिमान नाही मुलं नाही भेटतात. माझं उदाहरण म्हणून मी लगेच सुधारलो मी की पण त्या दृष्टीने म्हणजे असं की जिथं कमी मार्क मिळणाऱ्या मुलांना जास्त चांगल्या शिक्षकाची आवश्यकता असते असा अर्थ. हा बरोबर. हा हा ठीक आहे. तर पुढचं हा अप्रतिषिद्धम अनुमतम भवती. तर आपण हे नेहमी बघतो आपण की अप्रतिषिद्धम की जे म्हणजे अप्रतिषिद्ध म्हणजे तुम्ही जर एखाद्या गोष्टीला प्रतिषिद्ध म्हणजे त्याला निषेध केला नाही, विरोध. प्रतिषिद्ध विरोध केला नाही, प्रतिषिद्ध म्हणजे विरोध, निषेध किंवा विरोध, तर त्याचा अर्थ अनुमतम भवती, तर त्याचा अर्थ तुम्ही अनुमती दिली असा होतो, नाही का? बरोबर ना? तर तसं आता हो हो इथं उदाहरण छान दिलंय. मया प्रोक्तम अद्याहम शिनामयम गमिष्यामी. मी घरी सांगितलं की आज मी सिनेमाला जाणार आहे, तदा पित्रा न प्रतिषिद्धोस्मी, तेव्हा माझे वडील काही मला काही बोलले नाही. ते न तेषाम म्हणजे जांभळ. म्हणजे मग तू गेला तरी चालेल, नाही तर मग त्यांनी सांगितलं असतं नको जाऊ असं असं. तसं म्हणजे सर अंगीकृत्यम. मौन हीच संमती थोडक्यात का? मौन हीच संमती समजली हा जाते. हा मौन ही संमती समजली जाते तेव्हा म्हणजे जसं म्हणजे किंवा कधी कधी असं म्हटलं जातं ना की म्हणजे थोडं वेगळं उदाहरण आहे. गुन्हा करताना मूकपणे बघणारे साक्षीदार हे सुद्धा गुन्हेगारच असतात असं, हा. नाही का? बरोबर. या अर्थाने. हा तुम्ही शांत बसून सपोर्ट केला त्यांना असं होतं. हा तसं. अंगीकृतम सुकृतीनो न परित्यजंती. म्हणजे सुकृतीनं हा म्हणजे काय? चा- अं, चांगले म्हणजे चांगले करणारे लोक हा अंगीकृतम न परित्यजंती म्हणजे अंगीकृत म्हणजे हाती घेतलेलं काम कधी हाती सोडत घेतलेलं नाही, काम मध्ये सोडत सोडत नाही. इथं सुकृतीन हा शब्द आहे. हा म्हणजे चांगले काम करणारे लोक किंवा चांगले लोक हे अंगीकृत म्हणजे हाती घेतलेलं काम सोडत नाहीत असं. अतिदीर्घोपी कणिकारो न मुसली. कणिकारो म्हणजे कण्हेरी. कण्हेरीचं झाड त्याचं कसं असतं माहितीये ना, त्याचं जे खोड असतं, खोड म्हणजे ते पोकळच असतं आतनं. तर ते किती उंच जरी वाढलं तरी त्याचं काही आपण मुसळ करण्यासाठी त्या कण्हेरीच्या खोडाचा काय उपयोग होईल का? नाही, कारण ते पोकळच नाही. असणार. हा पोकळ. त्यामुळे काही वेळा तो जो गुण आहे नुसता मोठं वाढून काही गुण वाढत नाहीत असं. हम्म. अल्पेन सिद्धे महती न यत्न मनुतिष्ठती. जेव्हा थोडक्या श्रमात काम होतं तेव्हा मोठा प्रयत्न कोण कशाला करेल असं. असं अशा रीतीने लोकोक्ती आपल्या संपलाय, वेळ पण संपलाय. मला वाटतं आता पुरे ना, आता पुढचे रिव्हिजन घ्यायची गरज आहे का? एक राहिलं की सर अवयव हा शक्तीला बदलली असेल. अच्छा हे एक राहिलंय. अजून 13, 14, 15, 16 राहिलेत. वी- 13, नाही 14, 20 15. 20 आहेत 20. ओके तेच ना. ठीक आहे मग उद्या हा बघूया आपण तसं, उद्या घेऊ.